ड्रग्समुक्त भारतासाठी उत्तर प्रदेशातील 16 शहरांमध्ये नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही लखनौमधील मॅरेथॉनमध्ये भाग घेतला। स्पर्धेत युवकांनी सहभाग घेतला। स्पर्धेला युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत। याच अंतर्गत मुंबईत भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रनला हिरवा झेंडा त्यांनी दाखवला। या रनमध्ये सेलिब्रिटी सहभागी झाले। प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता मिलिंद सोमणही या रनसाठी उपस्थित आहेत। यवतमाळमध्ये भाजपच्या वतीने आत्मनिर्भर भारत अभियान राबवण्यात येणार आहे। देशातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी मध्ये सुधारणा केल्या। याबाबत जनजागृती करण्याकरिता अभियान राबवण्यात येणार आहे। शहापूरमधील खर्डी इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचं आयोजन करण्यात आलं। अभियानांतर्गत एक विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये महिलांचं आरोग्य, किशोरवयीन मुलींचं समुपदेशन, पोषण जागरूकता तसंच विविध तपासण्या आणि लसीकरण यांचा समावेश होता। अभियानाचा लाभ 300 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दफ्तर विना शाळा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येतो। शाळेत समान वस्तू शोधणं, समान चित्रांमधील फरक शोधणं, शब्दकोडी सोडवणं, चित्र रंगवणं इत्यादी कुतूहल वाढवणारे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांनी दिलेली उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ग्राह्य धरावीत असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। शिष्यवृत्ती वेळेमध्ये मिळावी यासाठी मंत्रालयामध्ये झालेल्या आढावा बैठकीत सूक्ष्म नियोजनाचे निर्देश देण्यात आले। वाशिममधील ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक आशा राऊत यांना सायबर गुन्हा प्रकरणामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। कोलकाता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। पश्चिम बंगालमधील एका खातेदाराच्या नावावरून लाखो रुपये हेराफेरी झाल्याचं समोर आले। येरवडा मनोरुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा उघडकीस आल्यात। 2 दिवसांपूर्वीच एका 21 वर्षीय मनोरुग्णानं रुग्णालयातून पलायन केलं आणि त्यानंतर रुग्णालयातील 2 परिचारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसामुळे गावामध्ये पाणी शिरलं। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। भागात 100 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे। राज्यातील काही भागांमध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हवामान विभागानं पुढील 5 दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं आता 99% भरलेली आहेत। त्यामुळे पुढील वर्षभरासाठी मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे। या धरणांमधील मुबलक पाण्यामुळे मुंबईची जून 2026 पर्यंतची पाण्याची गरज सहज पूर्ण होणार आहे। त्यामुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस झालाय। या पावसामुळे 350 फूट खोल असलेली कूपनलिका आपोआप प्रवाहित झालेली आहे। या कूपनलिकेचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अहिल्यानगरच्या शिरापूर भागामध्ये रात्री जोरदार पाऊस झाला। 2 तास झालेल्या पावसामुळे शिरापूर परिसरातील शेतजमीन वाहून गेली आहे। गावाकडे जाणारा पुलाचा बराचसा भाग वाहून गेलाय। याच पुलावरून गावाकडे जाणारा तरुण वाहून गेला आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस झालाय। अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर पाणी आलंय। रस्ता बंद आहे। बोरी उमरगे येथे यंदा पावसाच्या तडाख्यामुळे राज्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये। सरकारनं त्याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं।